नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती, वनरक्षक भरती, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती, जिल्हा परिषद तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग या सर्व भरती TCS मार्फत घेण्यात येत आहेत। या परीक्षेसाठी TCSने मागील पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच या व्हिडिओमध्ये मी अतिसंभाव्य प्रश्नांचा सुद्धा समावेश केलेला आहे, जेणेकरून मागील क्वेश्चन पेपर्सच्या आधारे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात अशा प्रश्नांचा सुद्धा समावेश मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे। चला तर पाहूयात TCS मार्फत विचारले जाणारे प्रश्न कशा प्रकारचे असतात। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच प्रकारच्या व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील। महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? तर याचं बरोबर उत्तर आहे दंतीदुर्ग। दंतीदुर्ग याने राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता पहिल्यांदा स्थापन केली होती। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले? हरिसेन, विंध्यशक्ती, रुद्रसेन दुसरा की प्रवरसेन पहिला? याचे उत्तर आहे प्रवरसेन पहिला। त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे? चेन्नई बंदर, पारादीप बंदर, तुतीकोरीन बंदर की कोची बंदर? याचे बरोबर उत्तर आहे कोची बंदर। कोची बंदर हे अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे। नेक्स्ट, 1883च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता? सुनील गावस्कर, मदनलाल, कीर्ती आझाद की कपिल देव? याचे बरोबर उत्तर आहे कपिल देव। नेक्स्ट, खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बाळ गंगाधर टिळक, आनंद मोहन बोस, बिपिन चंद्रपाल की लाला लाजपत राय? याचे बरोबर उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक। बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखन केलेले आहे। नांदूर मधमेश्वर बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? एक, महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हा एक प्रचंड जलाशय आहे, आणि दोन, हा गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर आहे। याचे बरोबर उत्तर आहे 1 आणि 2 दोन्ही। नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रचंड जलाशय आहे, तसेच हे गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर आहे। तर आपलं बरोबर उत्तर होणार आहे 1 नंबर, 1 आणि 2 दोन्ही। नेक्स्ट, पॉलिटेक्स्ट सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1925, 1956, 1789 की 1881? तर याचे बरोबर उत्तर आहे 1881। 1881 मध्ये पॉलिटेक्स्ट सोसायटीची स्थापना झाली होती। नेक्स्ट, ऋग्वेदातील स्तोत्रांना काय म्हणतात? सूर, सोम, सुतक की सुक्त? तर याचे बरोबर उत्तर आहे सुक्त। ऋग्वेदातील स्तोत्रांना सुक्त असे म्हटले जाते। नेक्स्ट, शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पु ल देशपांडे, नामदेव ढसाळ, मिलिंद बोकील की GA कुलकर्णी? तर याचे बरोबर उत्तर आहे मिलिंद बोकील। मिलिंद बोकील यांनी शाळा हे पुस्तक लिहिलेले आहे। नेक्स्ट, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत खालीलपैकी कोणती राज्ये येतात? महाराष्ट्र, 2 गोवा? याचे ऑप्शन्स दिलेले आहेत 1 आणि 2 दोन्ही, केवळ 2, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही, आणि केवळ 1। तर याचे बरोबर उत्तर होणार आहे 1 आणि 2 दोन्ही। मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत महाराष्ट्र आणि गोवा हे दोन्ही राज्ये येतात। नेक्स्ट, पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? 1960, 1962, 1965 की 1969? तर याचे बरोबर उत्तर आहे 1962। पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना 1962 मध्ये झाली। नेक्स्ट, बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र डॅश डॅश मध्ये परखड मते मांडत असत? सकाळ, लोकमत, सुधारक की केसरी? तर याचे बरोबर उत्तर होणार आहे सुधारक। सुधारक या वृत्तपत्रामध्ये गोपाळ गणेश आगरकर बालविवाहाबाबत परखड मते मांडत असत। नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पोवाडा ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला आहे। 2, सर्वात जुनी उल्लेखनीय पोवाडा अग्निदासने केलेला अफजल खानाचा वध हा होता, ज्यात शिवाजी महाराजांची अफजल खानशी झालेली चकमक नोंदवण्यात आली आहे। याचे ऑप्शन्स आहेत केवळ 1 आणि 2 दोन्ही, केवळ 2 की 1 आणि 2 यापैकी कोणतेही नाही? तर याचे बरोबर उत्तर होणार आहे 1 आणि 2 दोन्ही। नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला 2023 या वर्षाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? आप्पासाहेब धर्माधिकारी, उषा मंगेशकर, आशा भोसले की श्रेया घोषाल? तर याचे बरोबर उत्तर होणार आहे आप्पासाहेब धर्माधिकारी। आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2023च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। नेक्स्ट, पद्मश्री झाकीर हुसेन हे कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत? तर याचे बरोबर उत्तर होणार आहे सामाजिक घडामोडी। नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे
11. भारतीय राज्यघटनेत 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे? ऑप्शन्स दिलेले आहेत 18.8, 18.9, 11.8, 4.5 की 7.6. तर याचे बरोबर उत्तर होणार आहे 11.8. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 11.8% इतकी होती. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यातील लोकसंख्या सर्वाधिक होती. आणि 2. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा दशकातील लोकसंख्या वाढीचा दर देशाच्या 17.7% तुलनेत 16% होता. ऑप्शन्स दिलेले आहेत 1 आणि 2 दोन्ही बरोबर, केवळ 1 बरोबर, केवळ 2 बरोबर किंवा 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही. तर याचे बरोबर उत्तर होणार आहे 1 आणि 2 दोन्ही. नेक्स्ट, तिबेटी प्रदेशातील बोकरचू 31°15' नॉर्थ अक्षांश आणि 81°40' ईस्ट रेखांश जवळच्या हिमनदीपासून कैलास पर्वताच्या 4164 मीटर उंचीवर खालीलपैकी कोणत्या नदी प्रणालीचा उगम होतो? ऑप्शन्स दिलेले आहे सिंधू प्रणाली, गंगा प्रणाली, ब्रह्मपुत्र प्रणाली की द्वीपकल्पीय निस्सारण प्रणाली. याचे बरोबर उत्तर आहे सिंधू प्रणाली. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के इतकी होती? ऑप्शन्स दिलेले आहेत 18.9%, 11.8%, 4.5% की 7.6%. याचे बरोबर उत्तर आहे 11.8%. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे? ऑप्शन्स दिलेले आहे पुणे, नंदुरबार, रत्नागिरी आणि बीड. याचे बरोबर उत्तर आहे नंदुरबार. नेक्स्ट, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेले नाट्यशास्त्र हे खालीलपैकी कोणी लिहिले आहे? ऑप्शन्स दिलेले आहे अगस्त्य, भास, कुंडल की भरत. याचे बरोबर उत्तर आहे भरत. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे? ऑप्शन दिलेले आहेत 8व्या, 6व्या, 7व्या की 9व्या. याचे बरोबर उत्तर आहे 6व्या. नेक्स्ट, 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला डॅश डॅश या तुरुंगात ठेवण्यात आले. ऑप्शन्स दिलेले आहे काश्मीर, तिबेट, रंगून की नेपाळ. याचे बरोबर उत्तर आहे रंगून. 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला रंगून या तुरुंगात ठेवण्यात आले होते. नेक्स्ट, शिरोडा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स दिलेले आहे नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी की हिंगोली. याचे बरोबर उत्तर आहे सिंधुदुर्ग. नेक्स्ट, भारतरत्न प्राप्त झालेली खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील आहेत? रविशंकर, अटल बिहारी वाजपेयी, मदन मोहन मालवीय की विनोबा भावे. तर याचे बरोबर उत्तर आहे विनोबा भावे. नेक्स्ट, जर विधानसभेच्या सरकारमधील निर्वाचित प्रतिनिधीची जागा राजीनामा किंवा तिचा मृत्यू झाल्याने रिक्त होते, ते त्या रिक्त जागेसाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीस काय म्हटले जाते? ऑप्शन्स दिलेले आहे सार्वत्रिक निवडणूक, फेर निवडणूक, मध्यावधी निवडणूक की पोटनिवडणूक. तर याचे बरोबर उत्तर आहे पोटनिवडणूक. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते महारत्न CPSE आहे? ऑप्शन्स दिलेले आहे गेल इंडिया लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड की कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर याचे बरोबर उत्तर आहे गेल इंडिया लिमिटेड. नेक्स्ट, बाउल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन्स दिलेले आहे हरियाणा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू की गुजरात. याचे बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगाल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? ऑप्शन्स दिलेले आहे गोंदिया, अकोला, धुळे की मुंबई शहर. याचे बरोबर उत्तर आहे मुंबई शहर. नेक्स्ट, महानगरपालिकांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. महानगरपालिकेच्या एकूण सदस्यांची संख्या शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरवली जाते. 2. महानगरपालिकाची निवडणूक दर 5 वर्षांनी घेतली जाते. ऑप्शन्स दिलेले आहे 1 आणि 2 दोन्ही बरोबर, केवळ 2 बरोबर, 1 आणि 2 यापैकी कोणतेही नाही आणि केवळ 1 बरोबर. तर याचे बरोबर उत्तर आहे 1 आणि 2 दोन्ही बरोबर. नेक्स्ट, पक्क्या बांधणीचे धरण असणारे भोशी धरण लोणावळ्यातील डॅश डॅश नदीवर आहे. ऑप्शन्स दिलेले आहे इंद्रायणी, भीमा, वैतरणा की नीरा. तर याचे बरोबर उत्तर आहे इंद्रायणी. नेक्स्ट, कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला? ऑप्शन्स दिलेले आहे
1206, 1202, 1208 की 1204? तर याचे बरोबर उत्तर आहे 1206. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता किल्ला महाराष्ट्रात नाही? कांगडा किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड किल्ला की तोरणा किल्ला? तर याचे बरोबर उत्तर आहे कांगडा किल्ला. जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे व्हिडिओज आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.